आज आपल्या पॉडकास्टमध्ये पुस्तक आणि बरंच काही मध्ये स्वर्गीय संजगिरी सरांच्या पत्नी सुप्रिया संजगिरी आलेल्या आहेत. संजगिरी सरांचा एक सामान्य फॅन ते क्रिकेट खेळाडू, राजकारणी अशा अनेक लोकांचे लेख आहेत. म्हणजे संजय राऊत सामनाचे संपादक, मुरलीधर मोहोळ जे मंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये, त्यांचाही लेख आहे. खासदार अरविंद सावंतांचा लेख आहे. संजय राऊतची आणि माझ्या नवऱ्याची जवळजवळ 40-45 वर्षाची मैत्री होती. त्यामुळे मी त्याला फोन करून सांगितलं की तुम्ही लिहाल का? त्याने सांगितलं हो नक्की लिहितो. तर तोपर्यंत अजित वाडेकर आणि हे रमाकांत देसाई आणि सचिन यांचा एकदम खूप घरोबा. सचिन घरी यायचा, हे लपवून कसं ठेवायचं तुम्ही इतर लोकांपासून? सचिन तेंडुलकरला तुमच्या घरचे मासे खूप आवडायचे. हो. आणि तो आवर्जून सरांना सांगायचा की तुम्हाला भेटायला मी बाहेर पण भेटू शकतो, पण मी घरी येणार आहे. हा खरंच आहे का? हो, त्याला ते तळलेले बोंबील फार आवडायचे. ताई, मला वाटतं 92चा वर्ल्ड कप होता. डॉन ब्रॅडमन तुम्हाला भेटले. ते कोणाला सहसा भेटत नाहीत असं हे होतं. वय ही एक मोठा फॅक्टर होता, पण तुम्ही भेटलात त्यांना. तर हा योग कसा जुळवून आला आणि काय झालं त्यावेळेस? पाकिस्तानमध्ये लोक इतकी वेगळी आपल्याशी वागतात की आपल्याला खरं वाटत नाही. पाकिस्तानी टीम आली, 5-6 जण, ती पण कुठे बाहेर चालले होते जेवायला. तर मी त्यांना म्हटलं की देखो तुम्हारी टीम आ रही है, फोटो निकालो. काय म्हणाले असतील, ये चोरों के साथ कौन निकालेगा. आज जी व्यक्ती इथे आलेली आहे ना, तिने एका खास पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. पुस्तकाचं नाव काय? तर पप्पू आणि मी. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 नोव्हेंबरला हे पुस्तक एका छोट्या समारंभात प्रकाशित झालं. तर पप्पू म्हणजे कोण? तर पप्पू म्हणजे स्वर्गीय द्वारकानाथ सांजगिरी. या पुस्तकामध्ये असे साधारण 60-62 लेख आहेत जे वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते व्यक्त झालेले आहेत की त्यांचे आणि सांजगिरी सरांचे संबंध कसे होते. काही किस्से आहेत, काही आठवणी आहेत. तर याच संदर्भात, या पुस्तकाच्या संदर्भात चर्चा करायला आज आपल्या पॉडकास्टमध्ये पुस्तक आणि बरंच काही मध्ये स्वर्गीय संजगिरी सरांच्या पत्नी सुप्रिया संजगिरी आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मूड कसा आहे तुमचा, आधी पहिलं मला सांगा. मूड आनंद आहे नक्कीच, ह्याच्याबद्दल बोलायला मिळतंय, पुस्तकाबद्दल सांगता येतं. जेवढं मला माहितीये तेवढं संजगिरी सर हे मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करणारे, इंजिनियर म्हणून नोकरी करत होते. ते आयुष्यभर नोकरी केली, पण तिथे ते रमलेच, नो डाऊट इन दॅट. पण त्याच्यापेक्षा थोडं अधिक कुठे रमले तर साहित्य, क्रिकेट, संगीत या क्षेत्रामध्ये. तर हे पुस्तक आपण करावं, या 60-65 जणांशी यांचे लेख आपण ह्याच्यात घ्यावे, या मागची थॉट प्रोसेस काय होती? तो गेल्यानंतर बऱ्याच लोकांनी लेख लिहिले होते. म्हणजे सगळ्या वर्तमानपत्रात आले होते. त्याच्यानंतर फेसबुकवर बऱ्याच त्याच्या चाहत्यांनी लिहिलेले होते. काही तर मला माहितीही नव्हते की राजकारण्यांनी पण बऱ्याच लिहिलं होतं. ते मला कोणी लेख पाठवले. तेव्हा मला असं वाटलं की हे सगळे आपले संग्रही असावे, कारण थोड्या दिवसांनी ते हे होईल, विसरले जाईल. आणि त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की ते एखादं पुस्तक आपण ते करावं. माझ्या मुलांना सांगितलं आणि सुनांना. तर त्यांनाही ते पटलं की आपण एक पुस्तक करूया म्हणून. असं आम्ही ठरवलं आणि हे जे लेख आलेले होते ते, आणि त्यानंतर त्याच्या काही मित्रांना किंवा जवळचे नेहमीच ज्यांचा परिचय आहे अशा लोकांना आम्ही विचारलं की तुम्हाला आवडेल का ह्या पुस्तकात असं लिहायला. तर सगळ्यांनी अगदी आनंदाने हो म्हटलं. आणि मग असे आम्ही ते 60-65 हे केले लेख, आणि त्याचं पुस्तक केलं. हे 60-65 लेख तुमच्यापर्यंत यावेत म्हणून काय काय कष्ट घ्यावे लागले?
कष्ट असं नाही. हं. कारण आम्ही म्हणजे आधी ज्यांनी लेख लिहिलेले होते, हं. त्यांना आम्ही परत पाठवले आणि सांगितलं, की ह्याच्यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते करा आणि बरं. परत पाठवा. बरं. तर ते त्या लोकांनी परत पाठवले हं. आणि आम्ही ज्यांना विचारलं होतं, की तुम्ही लिहाल का? म्हणजे त्याचा भाऊ, बहीण, माझा हं. भाऊ हं. असे आणि बाकीच्याही लोकांना, त्याच्या मित्रमंडळी. हं. तर त्यांनी लगेचच हो म्हटलं. हं. असं काही कोणी आढेवेढे घेतले किंवा "अरे, मी बघतो" वगैरे असं काही कोणी म्हटलं नाही. बरं. त्यांनी सगळ्यांनी आनंदाने हो म्हटलं आणि लेख पाठवले. त्यामुळे बरं. कष्ट तर नक्कीच नाही बाबा. बरं. बरं. आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा संजगिरी सरांचा एक सामान्य फॅन ते क्रिकेट खेळाडू, राजकारणी अशा अनेक लोकांचे लेख आहेत. तर म्हणजे संजय राऊत सामनाचे हो. संपादक, राज्यसभा MP यांनी पण लेख लिहिलेला आहे. हो. मुरलीधर मोहोळ जे मंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये त्यांचाही लेख आहे. तर खासदार अरविंद सावंतांचा खासदार आहे. अरविंद सावंतांचा लेख आहे. तर ही मोठी माणसं यांच्यापर्यंत पोचायला त्रास झाला का? जसं तुम्ही मगाशी म्हणालात नाही, की अजिबात त्यांनी नाही. आपणहून हे केलं. अजिबातच नाही. म्हणजे ह्यांनी तर आधीच लिहिलेला होता. अरविंद सावंतांनी आणि मोहोळांनी. बरं. आणि संजय राऊतची आणि माझ्या नवऱ्याची जवळ-जवळ 40-45 वर्षाची मैत्री होती. हं. त्यामुळे मी त्याला फोन करून सांगितलं, की "तुम्ही लिहाल का?" हं. त्याने म्हणाला, "हो, नक्की लिहितो." बरं. त्यांनी 4 दिवसात मला लेख लिहून पाठवला. बरं. ते मला परत आठवणही नाही करायला लागली. फॅन्टास्टिक. कारण ते एवढे बिझी असतात. पण त्यांनी 4 दिवसात मला तो लेख पाठवून दिला. हं. त्याच्यामुळे म्हणजे आनंद वाटला, की असं कोणी आढेवेढे घेतले नाही हं. किंवा हं. "अरे, बघतो मी, जमलं तर देईन," असं कोणीही म्हटलं नाही. बरं. बरं. तर मला आठवतंय सर गेले फेब्रुवारी महिन्यामध्ये हो. आणि पुस्तक आलं नोव्हेंबर महिन्यामध्ये. म्हणजे हार्डली 8-9 महिन्याचा पिरियड गेला. तर कधी ठरवलं की हे आपण पुस्तक करूया म्हणून? साधारण एप्रिल-मे मध्ये मला असं वाटलं, की हे सगळं आपलं संग्रही असावं. जे ऑलरेडी लेख लिहिलेले आहेत ते. हं. मग माझ्या मुलांना आणि आमच्या मित्रांना असं वाटलं, की बाकीच्यांनाही सांगावं आपण. त्यांच्याबरोबर ज्यांची रोजचा कॉन्टॅक्ट आहे बरोबर. किंवा खूप मैत्री आहे, हं. अशा लोकांनाही आपण सांगावं, हं. विचारावं, की हं. असं विचारलं आम्ही. हं. तर ते सगळ्यांनी तेव्हा हो म्हटलं. बरं. मग ते सगळ्यांचे लेख येऊन ते हं. सगळं प्रोसेस व्हायला आणि मग आम्ही ठरवलं, की ते 15 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस 75वा बरोबर. त्या दिवशी आपण ते पुस्तक करूया, काढूया. पण लेख जेव्हा येतात, तेव्हा ते रॉ फॉर्मॅटमध्ये असतात. त्याच्यात असंख्य चुका असतात. याच्यामध्ये मला तसं काहीच दिसत नाहीये. तर एडिटिंग प्रोसेस, प्रूफ रीडिंग प्रोसेस याच्यामध्ये पण कोणीतरी भाग घेतला असेल ना? हो, आमचे 2 मित्र आहेत, संजू पाचपुते आणि मकरंद भोसले म्हणून आमचा मित्र आहे. हं. त्यांनी तो प्रत्येक लेख वाचले. काही लोकांचे इंग्लिशमध्ये लेख होते. बरं. त्यांनी म्हणजे हर्षा भोगले. ते त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केले. हं. आणि कुठेही चूक राहणार नाही हे त्यांनी बघितलं. पण काही लोकच असतील ज्यांना संजगिरी सर कोण हे माहीत नाही. संजगिरी सर एक व्यक्ती म्हणून, एक अवलिया म्हणून कसे होते? अवलिया म्हणजे तो जगनमित्र होता. हं. म्हणजे त्याच्यावर कोणी टीका केली, हं. मला राग यायचा. बरं. पण त्याला तो सोडून द्यायचा. तो म्हणायचा, "हे बघ, 100 लोकं जेव्हा कौतुक करतात, तेव्हा एखादा कोणतरी असं निघायचं. त्याच्याबद्दल विचार करायची काही गरज नाही. त्याचा विचार करून आपला दिवस नाही खराब हं. करायचा." हं. असं त्याचा तो एक वेगळंच हे होतं. पण मग नोकरी करायची आणि चित्रपट, संगीत आणि क्रिकेट ह्याच्यामध्ये वावर करायचा. हे कसं जमलं सरांना? खरंच आवड होती त्याला. म्हणजे क्रिकेटची तर होतीच लहानपणापासून. हं. तो क्रिकेट खेळायचाही. हं. म्हणजे इव्हन BMC मधून सुद्धा तो क्रिकेट खेळत होता. बरं. ते काही लोकांना असं वाटतं, की त्याने हातात कधी बॅट नाही धरली, पण तसं नाहीये. हं. तो कॉलेजमधून पण खेळत आणि BMC मधून पण खेळत होता. दारूवाला शील्ड मला वाटतं होती. बरं. ती पण तो खेळत होता. हं. आणि सिनेमाची तर तो नेहमी म्हणायचा, की मी कॉलेजमध्ये असताना 72 सिनेमा पाहिले. बरं. दांडी मारून. हं. त्यामुळे त्याला ते आणि ते लक्षात राहिले होते. हं. त्यातले काही शॉट्स म्हणजे आम्ही जेव्हा प्रोग्राम करत होतो, हं. तेव्हा त्याच्या ते लक्षात असायचे, की तो अमुक शॉट आहे, अमुक पिक्चरमधला. हं. तर ती आवड होती म्हणूनच बरोबर. हे होतं. पण बरोबर. तसं त्याला इंजिनिअरिंगची पण आवड होती. हं. असं नाहीये, की
म्हणजे सिव्हिल इंजिनियर होते ना ते? हो, सिव्हिल इंजिनियर. हम्म. तर ती पण त्याला आवड होती. हम्म. तो क्रिकेट आणि ह्याची तर होतीच, हम्म. पण इंजिनिअरिंग म्हणजे त्यांनी ऑप्शनला टाकलं असं नव्हतं. म्हणजे आम्ही जसा अभ्यास ऑप्शनला टाकलाय तसा त्यांनी टाकला टाकला नव्हता. ना. आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही एक किस्सा सांगितलात त्यांच्या डॅम बद्दल का हा. लेक बद्दल काहीतरी, तर तो जरा सांगा ना आम्हाला. अं, तो ह्याला गेला होता नागपूरला, हम्म. आणि त्यांनी तिथे फोल्डेड रिझर्व्हर हम्म. ते डिझाईन हे केलं होतं. तो शिकला होता तिकडे. मुंबईत आल्यावर त्याला असं वाटलं की कॉटन ग्रीनला आपण तसं हे करावं म्हणून बरं. ते प्रोजेक्ट करावं. हम्म. बीएमसीला तिथे म्हणजे पाण्याचा हे होता काळा चौकीला, तर त्याला असं वाटलं की ते डिझाईन आपण हे करावं. ते बीएमसीच्या इतिहासातलं ते पहिलं हे होतं, फोल्डेड रिझर्व्हर. फोल्डेड रिझर्व्हर. बरं. ते त्यांनी स्वतः ते डिझाईन वगैरे केलं होतं. हम्म. पण दुर्दैवाने तिथला जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याला ते काय फारसं हे नव्हतं. रोज उठून तिचा झगडा होत होता. बरं. पण तो झाला, म्हणजे पूर्ण झाला, पण थोडा लांबला तो. पण दुर्दैवाने त्याला त्याचं क्रेडिट मिळालंच नाही ना. त्याला कोणी म्हणजे जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा ना त्याला कोणी बोलवलं ना कुठेही त्याचं नाव आलं की हा असं असं हे द्वारकानाथ संतगिरीने केलेलं आहे म्हणून. हेच तर दुःख आहे की जो क्रिएटर असतो त्याला विसरला जातो. पण ते तो विसरला. त्यानंतर त्यांनी त्याचा कधी विषयही काढला नाही. नाही, अवलिया माणूस तसाच असतो. तो आजचा दिवस आजच विसरतो आणि पुढचा दिवस नव्याने सामोरा जायचा प्रयत्न करतो. सरांचं टोपण नाव पप्पू का? हो, म्हणून ते पप्पू आणि मी असं आलंय. कारण त्याचे सगळे मित्र, जवळचे सगळे हे क्रिकेटर्स पण सगळे त्याला पप्पू म्हणूनच म्हणायचे. द्वारकानाथ फार क्वचित कोणी म्हणायचं. बरं. म्हणजे अगदी अजित वाडेकरांपासून रमाकांत देसाईंपासून ते वासुपरांपासून सगळे त्याला पप्पूच म्हणायचे. कोणी द्वारकानाथ म्हणलेलं मला आठवत नाही. मग घरी जेव्हा सर असायचे आणि क्रिकेट क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले, सिनेमा क्षेत्रातली लोक येत होती घरी? हो, क्रिकेटच जास्त. कोण कोण? आम्हाला त्याचे किस्से ऐकायला नक्की आवडेल. सगळे बरेचसे क्रिकेट, म्हणजे अगदी चेतन शर्मा आणि राजेंद्र घईपासून आमच्याकडे येऊन गेलेले आहेत बरेच क्रिकेटर्स. पण त्याच्यात वसुपरांचे, अजित वाडेकर आणि हे रमाकांत देसाई आणि सचिन यांचा एकदम खूप घरोबा. प्रवीण आमरे ह्या लोकांचा एकदम आमचा घरोबा होता. ते म्हणजे नेहमी जेवायला म्हणा किंवा काही येत असत. जास्त सचिन आला आमच्या घरी. ते सिरीज असेल त्याच्या आधी तो जनरली यायचा आमच्याकडे जेवायला. सचिन घरी यायचा. हे लपवून कसं ठेवायचं तुम्ही इतर लोकांपासून? नाही सांगायचं. खरं तर आमची चाळ आहे. 2 खोल्यांचं आमचं घर आहे दादरला. पण नाही, आम्ही कोणालाच नाही सांगायचं. तो जेव्हा यायचा तेव्हा गल्लीतल्या लोकांना कळायचं, कारण त्याची एवढी मोठी गाडी होती ती. बरोबर. त्याच्यामुळे लक्षात यायचं लोकांच्या. पण एकदाच त्रास दिलेला आहे लोकांनी. दरवाजा ठोक, हाका मार असं. पण अदरवाईज लोक उभी राहायची तो जाईपर्यंत, मग सही घ्यायची किंवा फोटो काढायचे. पण बाकी त्रास नाही कधी कोणी दिला. पण हे सचिनचे फॅन्स सगळे. हो. मग सरांचे फॅन्स पण एक वेगळा कल्ट आहे तो सगळा. हो. तर सर आणि त्यांचे सामान्य फॅन्स यांच्यामध्ये रिलेशन कसं होतं? ते फेसबुकवर तर तो सगळ्यांना उत्तर द्यायचा. म्हणजे कोण कोण काय काय प्रश्न विचारायचे. आता जेव्हा मी त्याचा फोन बघते तेव्हा माझ्या लक्षात येतं की 2017 पासून त्याला कोणी कोणी काय काय प्रश्न विचारायचे आणि त्याची तो उत्तर द्यायचा. असे घरी पण काही फॅन्स यायचे, म्हणजे मुंबईत आलेत, लांबून आलेत, असेही काही फॅन्स यायचे घरी. आणि किंवा काही लोक प्रस्तावना पुस्तकावर लिहा असं सांगायलाही लोक यायचे. क्रिकेट तर झालं, म्हणजे आम्हाला संजगिरी सर हे क्रिकेट क्षेत्राशी रिलेटेड जास्ती माहिती, पण तेवढाच त्यांचा वावर चित्रपट आणि संगीतामध्येही होता. तर काय एक्झॅक्टली काय करायचे ते, म्हणजे क्रिकेटमध्ये ते काय करायचे हे माझ्यासारख्या क्रिकेट न समजणाऱ्या माणसालाही माहिती. तर त्या क्षेत्रात सरांचा वावर कसा होता? तो प्रोग्राम करायचा जुन्या गाण्यांचा.
त्याचा तो स्वतः अभ्यास करून निवेदन करायचा. त्याच्याबरोबर ऑडिओ व्हिज्युअल दाखवायचा. हं, जे आत्ता जे सगळे प्रोग्राम्स होतात हं, जुन्या गाण्यांचे, हं, त्याच्यात ऑडिओ व्हिज्युअल वगैरे असं काही नसतं. हं, किंवा त्यांचं निवेदन सुद्धा फार तर काय एखादा किस्सा कधीतरी हं, किंवा कुठल्या पिक्चरमधलं गाणं किंवा कोणी लिहिलंय, कोणी हं, गायलंय, हं, या पलीकडे नसतं. हं, पण तो सगळा अभ्यास करून ते निवेदन करायचा. हं, त्यामुळे ते लोकांना प्रचंड आवडायचं. हं. त्याच्याबरोबर आणखीन हे दाखवायचा तो ऑडिओ व्हिज्युअल हे करायचा. बर. तर ते लोकांना खूप आवडायचं आणि लोकांना वाटायचं, की हा प्रोग्राम काहीतरी वेगळाच असतो. हं. तर ते त्याला ती आवडच होती ह्याची खरंय. सिनेसंगीताची. हं. ते चालू होतं शेवटपर्यंत. 15 तारखेला जो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये माझ्या एका मित्राच्या फेसबुक पोस्टवरनं मला कळलं, की हे पुस्तक आपण फ्री ऑफ कॉस्ट सरांच्या फॅन्सला देतोय. पुस्तकासारखी म्हणजे माझ्या अंदाजाने ₹401 तरी खर्च आला असेल तुम्हाला हे हो. पुस्तक करायला. का फ्री द्यावं असं वाटलं हे पुस्तक? मला असं वाटलं, की त्याच्या आठवणी लोकांच्या समोर म्हणजे जे जवळपासचे लोक आहेत, म्हणजे त्याच्यावर प्रेम करणारे, त्याचे चाहते, तर त्यांच्या खिशाला चाट पडू नये, हं. असं आम्हाला असं वाटत होतं. म्हणून आम्ही ते फ्री ठेवलं. जसं आपण फ्री हा शब्द उच्चारतो, त्याच्या जोडीला वाईट अनुभव पण येतातच येतात. काही वाईट अनुभव आले या संदर्भात? हो, आले. एका माणसाने सांगितलं, की द्वारकानाथ संतगिरींचं सही घेऊन मला पुस्तक पाठवा. काय बोलता? हां, सही घेऊन पुस्तक सही पाठवा. घेऊन हां. दुसऱ्याने ते आणि कहर केलं. हं, त्यांनी आमच्या प्रकाशकाला सांगितलं, की मी जो मजकूर सांगतो, हं, तो जरा लिहून घ्या हं. आणि तो द्वारकानाथ संतगिरींना त्या पुस्तकावर लिहायला सांगा आणि सही घेऊन पाठवा. हे तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मी मग त्या आमच्या प्रकाशकाला सांगितलं, की अशा लोकांना अजिबात पाठवायचं नाही. हं. कारण त्यांना काही प्रेम असेल असं मला वाटत नाही खरंय. आणि मला ते पुस्तक रद्दीत जावं असं अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे अशा लोकांना तू काही पाठवू नकोस. त्यांनी नाही पाठवलं ते. मला 2 पुस्तकं द्या, मला 4 पुस्तकं हो, द्या. असेही आले. एकाने सांगितलं, की मला तुम्ही हे पाठवा पुस्तक. ते आमच्या प्रकाशकाने सांगितलं त्याला ₹120 तुम्हाला द्यावे लागतील हं, कोरिअरचे. हं, तर काय सांगता पैसे कसे मागता तुम्ही? विनामूल्य लिहिता आणि पैसे कसे मागता हं, म्हणतात. हं, हं, मग तो म्हणाला, "अहो पुस्तक विनामूल्य आहे. हं, पण पाठवायला तरी खर्च आहे ना, हं, तो तुम्ही द्या." हं. नाही म्हणून सांगितलं त्याने. बरं. तर ते आमच्या प्रकाशकाने पाठवलं नाही त्याला पुस्तक. कोण प्रकाशक आहेत? विवेक मेहत्रे म्हणून, उद्वेली प्रकाशन. काय रोल होता त्यांचा या सगळ्यामध्ये? त्याने अख्खं तेही फॅनच सरांचे हो, मग इफ आय नाही एम नॉट त्याच्या रॉंग. BMCमध्ये तो सुद्धा BMCमध्ये होता अच्छा. आणि त्याच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे. संतगिरींच्या ओके. बापूच्या हाताखाली तो काम केलेलं आहे त्यांनी. हं, त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल प्रेम होतंच. हं, त्याला आम्ही जेव्हा सांगितलं, की असं-असं आम्हाला पुस्तक करायचं आहे, त्याने ताबडतोब हो म्हटलं आणि तो खुशच झाला म्हणजे पप्पूचं पुस्तक मला करायला मिळतंय. बरोबर. त्यांनी काहीतरी 651 आत्तापर्यंत पुस्तकं काढलेली आहेत. हं, तो म्हणाला, "मला हे नक्कीच आवडेल पुस्तक काढायला." हं. आणि त्याने आणि त्याच्या बायकोने खूप मेहनत केली पुस्तक काढण्यासाठी. प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने पाहिली. 15 तारखेला जो पुस्तक लॉन्चचा प्रोग्राम झाला, कसा होता तो प्रोग्राम? तो ॲक्चुअली मी काही डॉक्टर्स ज्यांनी त्याच्यावर उपचार केले. हं, सगळ्यात मुख्य म्हणजे माझा धीर, हं. डॉक्टर प्रकाश संजगिरी कार्डिओलॉजिस्ट आहे. त्यांचा पण लेख आहे याच्यामध्ये. हो. हं, म्हणजे वयाच्या 38व्या वर्षी त्याला हार्ट अटॅक आला पप्पूला. हं. तेव्हापासून तो अक्षरशः हिमालयासारखा त्याच्या मागे उभा होता. बरं. ते जे काहीही झालं तरी आम्ही त्याला पहिला फोन त्याला करायचो. हं, किंवा असं होतंय, तसं होतंय. हं, त्याच्यानंतर त्याचा एक मित्र शाळेचा, आता ह्या आजारपणात कोणीतरी जरासं काही झालं तरी आम्ही घाबरायचो. हं, त्याला आम्ही फोन करायचो. डॉक्टर हट्टंगडी, दीपक हट्टंगडी. हं. तर आम्ही कधी रात्री अपरात्री पण त्याचा दरवाजा ठोकायचा हं, आणि त्यांनी बिचाऱ्याने कधीही त्यांनी किंवा त्याच्या बायकोनी हं. कपाळावर आठाने काढलं. हं. त्याच्यानंतर आणखीन डॉक्टर पाठक म्हणून होते, ज्यांनी त्याची कॅन्सर झालेली किडनी काढली बरं. आणि त्यानंतर तो कॅन्सरमुक्त झाला. हं, तर ते होते आणि 2 डॉक्टर आले नाहीत,
कारण त्यांना वेळ नव्हता. हं. तर मला असं वाटलं की ह्या सगळ्यांचे आपल्या डोक्यावर उपकार आहेत, हं. तर त्यांच्या हस्ते आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं. हं. म्हणून मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलवलं हं. आणि पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यांच्या हस्ते. हा खूप युनिक कॉन्सेप्ट आहे हा. ज्या माणसावरती ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचं लोकार्पणच आपल्याला म्हणता येईल ते तुम्ही केलं. मला आठवतंय संसगिरी सर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करायचे. म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन एक पर्सनॅलिटी घ्यायचे ते सुनील गावस्कर उदाहरणार्थ, तर फक्त एक शो सुनील गावस्करांवरती असायचा. संगीतातला एखादा व्यक्ती असेल तर फक्त तो शो फक्त त्याच व्यक्तीचा. तर असे किती शोज सरांनी केले आणि कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या? बऱ्याच हे केलं म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले जवळपास सगळे पूर्वीचे हं. ॲक्टर्स, हं. ॲक्ट्रेसेस हं. या सगळ्यांच्यावर त्यांनी प्रोग्राम केले. हं. शिवाय डोळ्यावर हं. आखे म्हणून, बर. त्याच्यानंतर पावसावर, हं. चंद्रावर, हं. असे वेगवेगळे त्यांनी हे केले, प्रोग्राम केले. हं. ते जवळजवळ आम्ही 2005 पासून करतोय. हं. म्हणजे आतापर्यंत 300-400 तर नक्कीच झाले असतील. कारण मुंबईत करायचो, बाहेरही करायचो हं. आणि फॉरेनलाही त्यांनी केले. बर. इंग्लंड, अमेरिकेत वगैरे सगळीकडे त्यांनी केले, दुबई वगैरे बर. सगळीकडे त्यांनी ते प्रोग्राम्स केले. हं. हं. त्यामुळे 300-400 तर नक्कीच केले असतील. सर क्रिकेटच्या टूर्सला पण जायचे ना? हो. नोकरी पण करायची आणि टूरला पण जायचं. हे गणित कसं सांभाळलं सरांनी? नशिबाने त्याला सगळे बीएमसीत बॉस चांगले भेटले. ते सगळे त्याला पाठवायचे. हं. त्यांनी परमिशन घेतली होती हं. बीएमसी मधून हं. क्रिकेटवर लिहिण्याची, बाहेर जाण्याची. बर. आणि बीएमसीने त्याला सांगितलं होतं की ते जे काही पैसे तुला मिळतील ते तू ठेव, हं. फक्त त्याचा इन्कम टॅक्स भर म्हणून. हं. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आला बर. बाहेर जाताना. तुम्ही कधी त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल हो. केलेत? बरेच, असंख्य वेळा केलेलं असेल. असंख्य वेळा. एखाद दुसरा किस्सा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. बाकीच्या ठिकाणच्या लोकांनाही माहिती असतं. हं. मी पाकिस्तानचंही तुम्हाला सांगते. नक्की. पाकिस्तानमध्ये लोक इतकी वेगळी आपल्याशी वागतात हं. की आपल्याला खरं वाटत नाही की आपण पाकिस्तानमध्ये आहोत. पाकिस्तानमध्ये आहोत. हं. म्हणजे दुकानात गेलं हं. तर ते विचारायचे, हं. "अरे आप इंडिया से आइए." हं. स्वतःहून एक कमी करायची. हं. म्हणजे काही वस्तू घेतली, हं. कमी करायची आणि शिवाय आपके लिए क्या मंगवाऊ, बर. थंडा मंगवाऊ, ज्यूस मंगवाऊ, हं. असं विचारायचे. बर. बर. त्याच्यानंतर म्हणजे तिथले आपल्या क्रिकेटर्सचे जे फॅन्स होते तिकडे, हं. ते बघून मला आश्चर्य वाटलं म्हणजे की इंडियन क्रिकेटर्सचे पाकिस्तानी फॅन्स म्हणताय तुम्ही. पाकिस्तानी. बर. सचिन बद्दल तर एवढं त्या सगळ्यांना प्रेम होतं. हं. मी एक तुम्हाला किस्सा सांगते. एकदा एक पेशावरून हं. एक मुलगा आला आणि तो माझ्या नवऱ्याला भेटला आणि म्हणाला की मला काही करून सचिनला भेटायचं. तोपर्यंत तिथले पेशावरची मॅच संपली होती. हं. इस्लामाबादला आलो आम्ही. हं. तो इस्लामाबादला आला. बर. आला तेव्हा रात्री आला. सचिन झोपला होता. हं. तो म्हणाला मी भेटल्याशिवाय जाणार नाही. दुसऱ्या दिवशी तो थांबला. मला त्यांनी रावळपिंडी वगैरे सगळं फिरवलं. हं. गिफ्ट घेऊन दिले हं. आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलवर आलो. माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की तू हॉटेलवर थांब, सचिन येईल मॅच खेळून, हं. तेव्हा तो भेटेल. हं. सचिन आला मॅच खेळून. हं. मग मी सचिनला सांगितलं की बाबा हा असा असं फॅन आहे तुझा, हं. मग तो पेशावरून खास आलाय, त्याला काल मुलगी झाली परवा, हं. पण तरी पण तो तुझ्या प्रेमाखातर तुला भेटायला आलेला आहे. पेशावरून ड्राईव्ह करत आलाय. हं. मग त्याला बघून त्याची बोबडी वळली अक्षरशः. हं. तत्पप. मी म्हटलं याचं नाव अमुक अमुक. हं. मग त्यांनी गिफ्ट आणलं होतं. मी म्हटलं अरे मतलब गिफ्ट दे, तू गिफ्ट आणलंयस ना. हे साक्षात तर त्याला देवाला समोर बघून अक्षरशः. हा. आणि मग त्यांनी ते दिलं गिफ्ट. हं. आणि मग म्हणाला की मला एक फोटो काढायचा आहे. हं. तर त्याच्या बाजूला उभं राहिला सचिनच्या. हं. आणि दुर्दैवाने सचिन माझ्याशी बोलत होता आणि हं. त्या मित्राने फोटो काढला. बर. सचिन वर गेला. हं. तो मला म्हणाला की भाभी मुझे ऐसा फोटो नहीं चाहिए. हा.
ऐसे लगता है कि आपके साथ वो बात कर रहा था, मैं जाके बाजू में खड़ा रहा. म्हटलं अरे बापरे, आता मी काय करू. हम्म. नशिबाने पप्पू आला हम्म. आणि पप्पूने मग सचिनला फोन केला की असं असं. सचिन आला, त्याच्यावर त्यांनी फोटो काढले, मग गप्पा मारल्या एक 5 मिनिटं. तेव्हा तो खुश झाला. हम्म. म्हणजे मला आणि त्याचा आणखीन एक जो मित्र होता, हम्म. तो राहुल द्रविडचा फॅन होता. आणि गंमत म्हणजे हम्म. आम्ही जे खाली उभे होतो त्या हॉटेलमध्ये, हम्म. तर पाकिस्तानी टीम आली, हम्म. 5-6 जण, ती पण कुठे बाहेर चालले होते हम्म. जेवायला. हम्म. तर मी त्यांना म्हटलं की देखो तुम्हारी टीम आ रही है, हम्म. फोटो निकालो. हम्म. काय म्हणाले असतील, ये चोरों के साथ कौन निकालेगा. काय म्हणता. आम्हाला शॉक बसला. हा. त्याने सरळ सांगितलं ना, हे चोरों के साथ कौन निकालेगा. त्याने नाही काढले फोटो. म्हणजे टीम अख्खी समोर होती तरी पण त्यांनी नाही फोटो नाही काढले. काढले. नवल आहे. पाकिस्तानमध्ये खूपच वेगळा अनुभव येतो, की म्हणजे एक दिवसाच्या ओळखीवर आपल्याला जेवायला बोलवतात. तुम्हाला पैसे पाहिजेत का म्हणून विचारतात. बर. त्याच्यानंतर मला लेख सायबर कॅफेतून पाठवायला लागायचे. हम्म. त्याला म्हणजे 5 पानं पाठवायला पण 1.5 तास जायचा. हम्म. ते लोक पैसे नाही घ्यायचे. बर. ते सांगायचे नाही, आप मेहमान है, पैसा कैसे पूछती है. हम्म. हम्म. आणि एक किस्सा मला नक्की सांगायला आवडेल. हम्म. एकदा मला मी कपडे विकत घेतले त्या आदल्या दिवशी, हम्म. आणि ते मला चेंज करायचे होते, आणि मला त्या दिवशी खूप ॲसिडिटी झाली होती, हम्म. आणि पैसे एक्सचेंज करायचे होते. हम्म. मग मी पैसे एक्सचेंज केले. बघितलं तर सगळी दुकानं बंद होती. हम्म. तर मी त्या माणसाला विचारलं की आता ही दुकानं उघडणार नाहीत का. हम्म. नाही, तो म्हणाला 1:45 वाजता उघडतील. तेव्हा 1 वाजला होता. हम्म. म्हटलं अरे बापरे, माझी तब्येत बरी नाही, कुठे उन्हात फिरणार. हम्म. तो म्हणाला काय झालंय. म्हटलं ॲसिडिटी. तो म्हणाला मग इथे बसा ना तुम्ही. हम्म. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी 5व्या मिनिटाला माझ्यासमोर हे आणून दिलं, 7 अप, हम्म. आणि ह्याच्यावर मीठ आणून दिलं कागदावर. हम्म. आणि मला म्हणाला तुम्हाला ॲसिडिटी झालंय ना, हम्म. तर ते नमक उसमें डालो और पी लो. हम्म. पण आपण इतके वाईट असतो, म्हणजे मला त्यानंतर माझी स्वतःची लाज वाटली. हम्म. मला असं वाटलं हे नक्की मीठ आहे ना. अरे. इतकं आपण हा. म्हणजे आपल्या डोक्यात इतकं वाईट हे हा. असतं ना. हा. तर मी थोडंसं चाखलं आणि ते हे प्यायले. हम्म. तर तो म्हणाला ऐसे नहीं, थोडा ज्यादा पिओ और वो नमक उसमें डाल दो. हम्म. मग मी ते प्यायलं, थोडं मीठ घातलं, हम्म. आणि मग मी त्यांना म्हटलं की किती पैसे झाले. हम्म. आप पैसा पूछ रहे, आप मेहमान है, हम्म. पैसा कैसे पूछ रहे. हम्म. मला स्वतःची एवढी लाज वाटली हम्म. की आपण काय म्हणजे ह्या माणसांच्या बद्दल आपण काय विचार केला. खूप चांगला अनुभव येतो पाकिस्तानमध्ये. हे पाकिस्तानच्या फॅन्स बद्दल तुम्ही सांगितलं. तुम्ही सरांबरोबर देशोदेश फिरलात, म्हणजे ऑफ कॅमेरा आपण बोलताना तुम्ही म्हणालात की फक्त बांगलादेशला तुम्ही गेला नाहीत सरांबरोबर. इंडियन क्रिकेट फॅन्स आणि इतर क्रिकेट फॅन्स हे सगळे सेमच असतात का हो? नाही, ते बाहेरच्या देशात जेव्हा क्रिकेटर्सना भेटायला येतात ते व्यवस्थित लाईन लावतात. बर. असं कोणी हे करत नाही, ढकलाढकली किंवा असं कधीही कोणी करत नाही. आपणच लोक करतो, फक्त आपणच लोक करतो. बर. म्हणजे आता माझा नवरा आजारी असताना सचिन त्याला भेटायला आला. माझ्या मुलाच्या सोसायटीत त्याचं 600 फ्लॅट्स आहेत, आणि तिथे त्या दिवशी काहीतरी सोसायटीची क्रिकेटची मॅच चालू होती. बर. कोणीतरी जाऊन सांगितलं की सचिन आलाय. जवळजवळ 300-400 लोकांचा क्राऊड जमला. तर सचिन म्हणाला की अरे बापरे, असं करूया की त्यांना सांग की 2-3 ग्रुप करा, मी सगळ्यांच्या त्या ग्रुपवर फोटो काढतो. तो खाली गेला, लहान मुलं ती बसली, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी खाली बसून हे काढला, फोटो काढला. पण मोठी माणसं ढकलाढकली, हे घेऊन मोबाईल घेऊन फोटो काढणं, सेल्फी काढणं, काय काय विचारू नका, इतकं हे दिलं की शेवटी माझ्या नवऱ्याने सांगितलं बस झालं आता, तू गाडीत बस आणि जा. म्हणजे कसं एवढा डिफरन्स असतो. ती लोक असं कधीच करत नाहीत. किंवा जर तिथे जर हॉटेलमध्ये एखादा क्रिकेटर बसला असेल तर बाकीचे फॅन्स कधीही त्याला जाऊन हे करत नाही, मला सही दे किंवा फोटो काढू, कधीच नाही. मी पाहिलेत, म्हणजे आमच्याबरोबर ते क्रिकेटर्स बसलेले असताना कधीही कोणी येऊन हे करत नाही, त्रास देत नाही. म्हणजे आपले तिथे इंडियन जे असतात ते असे जमा होऊन हे करतात की क्रिकेटर्स आपले आहेत काय, तर त्यांना बघायला वगैरे. पण जनरली बाहेरच्या देशात थोडंसं हे आपल्या लोकांना पण शिस्त लागते ना, बरोबर. तशी
शिस्त पाळतात म्हणजे तिथे. सर जेव्हा टूर करायचे त्यांचं दिनचर्या कशी असायची? म्हणजे तुम्ही वेगळे ते वेगळे, हो. मग ते दिवसभर त्या टीम बरोबरच असायचे, हा, तो प्रत्येक बॉल टू बॉल बघायचे? मॅच कव्हर करायचा. तो सकाळी जायचा हम्म. तिथे, मग पूर्वी फॅक्स होते, हम्म. फॅक्स वर पाठवून द्यायचा हम्म. आणि मग परत यायचा. हम्म. तोपर्यंत मी फिरायचे. तुम्हाला गेलं क्रिकेटमध्ये काहीच इंटरेस्ट नाही? खूप इंटरेस्ट आहे. हा. म्हणजे अर्थातच लग्न झाल्यानंतर जास्त हे झालं. हा. आधीही होता, पण हम्म. लग्नानंतर जास्त हे झालं. हम्म. पण म्हणजे आता तो ह्याला मॅचला जायचा, तिथे मला जाणं शक्यच नव्हतं. प्रत्येक वेळेस कधी कधी जायचे, पण मोस्टली तो एकटाच जायचा आणि मी फिरायचे. मग ते जिकडे मला जाणं शक्य होतं तिथे तिथे फिरत होते. तुम्ही म्हणालात तुम्ही बांगलादेशला गेला नाहीत, बाकी सगळ्या क्रिकेट प्लेइंग कंट्रीज मध्ये तुम्ही गेलात. काही स्पेसिफिक कारण होतं न जाण्याचं? नाही, असं काही नाही. बरं. म्हणजे योग आला नाही म्हणायचा? योग आला नाही म्हणायचं. परत पुस्तकाकडे येऊया आपण. किती कॉपीज छापल्या आपण? 1000. आणि किती वाटल्यात आतापर्यंत? जवळजवळ 400-500. 400-500 वाटून झाल्यात. आणि अजून म्हणजे काही काही लोकांचे द्यायचे आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत, अशा लोकांचे द्यायचे आहेत. ते जवळजवळ 100-125 असतात. म्हणून समजा हा पॉडकास्ट बघून कोणाला हे जर पुस्तक हवं असेल तर काय करावं त्यांनी? तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करावा? माझ्या नंबरवर फोन करावा. तुमचा नंबर आम्ही या पॉडकास्टच्या खाली लिंक मध्ये देऊ. आणि फक्त ते फॅन असले पाहिजे, त्या ह्याच्यासारखे नसावेत. 100% त्याची खात्री तुम्ही करा आणि मग पुढची कारवाई करा, काही हरकत नाही. आणि थँक्यू सो मच की तुम्ही ही आमच्यासाठी सोय करून दिलीत की तुम्हाला कॉल करावं आणि तुम्ही पुस्तक पाठवाल, पण पोस्टेज चार्ज त्याला द्यावा लागणार आहे. ताई, मला वाटतं 92चा वर्ल्ड कप होता आणि डॉन ब्रॅडमन तुम्हाला भेटले. भेटलो त्यांना. हा, आय एम सॉरी फॉर दॅट. ते कोणाला सहसा भेटत नाहीत असं हे होतं. वय ही एक मोठा फॅक्टर होता, पण तुम्ही भेटलात त्यांना. तर हा योग कसा जुळवून आला आणि काय झालं त्यावेळेस? ऍक्च्युली इथे जो त्याचा मित्र होता, अनुप कर्णिक म्हणून, तर तो क्वांटासला होता. तर त्याने सांगितलं होतं की तिकडे तुला जर राम नावाचा माणूस भेटला तर तो तुला ब्रॅडमनकडे नेईल. बर. आणि माझ्या नावाने की ब्रॅडमनला भेटल्याशिवाय ऑस्ट्रेलियाहून येणार नाही परत. तिथे गेल्यानंतर असं कळलं की सगळ्या जर्नलिस्टनी त्यांना एक पत्र पाठवलं होतं की तुम्ही आम्हाला भेटाल का म्हणून. तर त्याने सांगितलं नाही, की माझी तब्येत बरी नसते, माझं वय पण आहे, तर मी काय भेटू शकत नाही. तर तिकडे कोणीतरी राम म्हणून त्या माणसाला हाक मारली. तर ह्यांनी ते ऐकल्यावर जाऊन धडकला त्या रामला आणि सांगितलं की मला काही करून ब्रॅडमनना भेटायचं. तर तो म्हणाला की कोणालाही इथे पत्ता देत नाही, मी तुला पत्ता देतो, पण माझं नाव नाही सांगायचं की मी तुला पत्ता दिला म्हणून, आणि तू जर्नलिस्ट आहे हे तर अजिबातच सांगू नको. सांगितलं ठीक आहे, मी जातो. ठाकूर म्हणून तिथे एक आमचे मित्र होते, त्यांना आम्ही तो पत्ता दाखवला. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की हा माणूस माझ्या हाकेच्या अंतरावर राहतो आणि मला माहितीही नाहीये की ब्रॅडमन इथे राहतो. ते आमच्या बरोबर आले. ते आम्ही गेलो, तर मी आणि ठाकूर बाहेरच आधी उभे राहिलो, कारण सगळे एकदम जाणं बरोबर नाही. तर माझा नवरा गेला तिकडे, तेवढ्यात एक मोठा बुके घेऊन एक माणूस आला. ब्रॅडमनच्या बायकोचा त्या दिवशी वाढदिवस होता. तर त्यांनी दरवाजा ठोकला, ब्रॅडमनची बायको आली बाहेर. तिने तो बुके घेतला. लगेच माझ्या नवऱ्याने सांगितलं की मी असं इंडियाहून आलोय आणि मी त्यांचा एकदम फॅन आहे, मला 2 मिनिटं त्यांना भेटायचंय. त्यामुळे मी बघते, तू येईल का. आम्ही आपले देवाचा धावा करत होतो. साक्षात ते आले स्वतः बाहेर. बाप रे, आम्ही म्हणजे काय करावं कळत नव्हतं. माझ्या नवऱ्याच्या तोंडून असे त्या पाकिस्तानी माणसाचं जे झालेलं ते माझ्या नवऱ्याचं तिकडे झालं. त्यांना भेटला. गंमत म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला काय घेऊन जाणार ना, आणि आम्हाला माहिती नव्हतं की भेटतील की नाही. माझ्याकडे गणपती होता लाकडात कोरलेला, तो आम्ही घेऊन गेलो आणि त्यांना दिला. आणि मग त्यांनी स्वतःच म्हटलं की तो फोटो नाही का तुला काढायचा. तर म्हणाला, बाबू म्हणाला मग मला काढायचंय.
फोटो काढला. तर ठाकूरांनी फोटो काढला. मग ठाकूर म्हणाले मला पण मला एक पण फोटो हवाय. काढायचा. तर ते ठाकूरांनी फोटो काढला. तर ब्रॅडमन म्हणाले की अजून एक काढ जर नाही आला तर म्हणून. आणि परत एक फोटो काढला. आणि आम्ही त्यानंतर एवढे हवेत होतो ना की काय सांगू. मी असं ऐकून आहे की सचिन तेंडुलकरला तुमच्या घरचे मासे खूप आवडायचे हो. आणि तो आवर्जून सरांना सांगायचा की तुम्हाला भेटायला मी बाहेर पण भेटू शकतो पण मी घरी येणार आहे. हो. का तर मला ते मासे खायचे. तर हा ऐकलेला किस्सा आहे, हा खरंच आहे का? हो, त्याला ते तळलेले बोंबील फार आवडायचे. आणि म्हणजे फिश बाकीचं पण ते त्याला खूप आवडायचं. त्यामुळे तो म्हणजे सिरीजच्या आधी जेव्हा यायचा तेव्हा मी फिश बनवायचे त्याच्यासाठी खास. आणि समजा तो नाही आला, यायला त्याला नाही जमलं, तर मी त्याला रव्याचे लाडू करून पाठवायचे. अरे वा. आजही जातात? नाही, आता नाही, आता खेळत नाही ना. ऑफकोर्स. मग समजा हे पुस्तक जे आहे हे नसतं काढलं तर काय झालं असतं? नाही, काही झालं नसतं. मी ते सगळे हे जपून ठेवले असते. त्याचे लेखही आजपर्यंत मी हजारो लेख जपून ठेवलेले आहेत. सगळ्या फाईल करून ठेवलेले आहेत. तसे हे पण केले असते. सरांच्या अंदाजे 50 पुस्तकं प्रकाशित झाली. हो, 49. 49. कुठल्या कुठल्या विषयांवरती आहेत? सगळ्याच विषयावर, म्हणजे सामाजिक पण आहेत, ट्रॅव्हलॉग पण आहे, क्रिकेट तर आहेच, बरोबर, आणि सिनेमावर. आणि आज सगळी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बहुतेक आहेत. ताई, आलात, मस्त गप्पा झाल्या आपल्या, खूप छान वाटलं. आणि परत एकदा नवीन पुस्तकाच्या रूपाने आपण नक्कीच भेटूया. हो, नक्की, मलाही आवडेल. आणि आज मलाही खूप बरं वाटलं की त्या निमित्ताने मला त्या पुस्तकावर बोलता आलं. तर असं हे एक व्यक्तिमत्व, एक अवलिया व्यक्तिमत्व, आणि आज आपण त्यांच्याबद्दल बोललो. पप्पू आणि मी या पुस्तकाबद्दल बोललो. त्यांच्या अर्धांगिनी साक्षात इथे आलेल्या, त्यांनी काही किस्से सांगितले, कहाण्या सांगितल्या, याच्याबद्दल बोललो. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर काय करायचं, तर आम्ही एक लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. ती लिंक क्लिक करा, त्याच्यावरती ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या फॉलो करा आणि पुस्तक लवकरात लवकर तुम्हाला मिळेलच. पण एक मात्र नक्की की पुस्तक विनामूल्य आहे, पण त्याचा पोस्टेजचा खर्च, कुरिअरचा खर्च मात्र तुम्हालाच द्यायचा आहे. आज इथेच थांबूया, परत भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासह, पुस्तक आणि बरंच काही याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.